दोन नामदेवांचा उल्लेख केला सध्या. एक नामदेव ढसाळ आणि दुसरे नामदेव महानोर उर्फ नादो महानोर. त्या दोन नामदेवापैकी कुणाच्या प्रेमात तुम्ही जास्त पडा? कारण दोन्ही पण एक ग्रामीण आणि एक दलित असं लिहिणारा, आणि दोन्ही संवेदना तुमच्या जवळच्या. तशा दोन्ही संवेदना माझ्याच मी भोगलेल्या आहेत. मी ग्रामीण भागात जन्मलो, त्यामुळे महानोरांची जी शब्दकळा होती ती माझ्याकडे तर ऑलरेडी होतीच, मी पाहिलेलीच आहे. आणि दुसरं होतं नामदेव ढसाळ. तर नामदेव ढसाळ जे जगला ते मी जगलेलोच होतो. ग्रामीण आणि दलित हा फार काही फरक नाही आहे. की ग्रामीण भागात जे दलित राहिलेले आहेत आणि ग्रामीण भागातच जे पण सवर्ण राहिलेले आहेत, त्या दोघांचं दुःख जवळजवळ सारखं आहे आर्थिक अवस्थेने. पण सामाजिक अवस्था ज्यावेळेस आपण निर्माण होते त्यावेळेस मात्र दलितांचं दुःख त्यांच्यापेक्षा जास्त आहे असं मला वाटतं. नामदेव ढसाळांची कविता आहे ती दलितांच्या दुःखाच्या संदर्भातली कविता आहे. की इथे जात महत्त्वाची नाही आहे, तर इथं माणूस महत्त्वाचा आहे. आणि माणूस हा केंद्रबिंदू धरून आपल्या सगळ्यांना जगता आलं पाहिजे असं नामदेवची कविता सांगते. नादो महानोरांची कविता एकच करते, त्याला फार मोठेपण मिळालं. पुलंनी ते फार मोठं कौतुक केलं, पु ल देशपांड्यांनी, आणि नादो महानोर फार मोठे झाले. त्याचे एक कारण असं होतं की महानोरांनी कणीस, माती हे जेवढे काही पिकं आहेत त्या पिकांना सुंदर एखाद्या स्त्रीचं वर्णन करावं तसं, एखाद्या अवयवाचं वर्णन यावं तसं, अशा वर्णात गुंफून एक नवीन प्रतिमा तयार केली महानोरांनी. आणि त्यामुळं ती कविता लोकांच्या जास्त जवळची वाटायला लागली. वैचारिक कविता आणि लावणी असा जर आपण हे ठरला तर लोकांना जास्त लावणी आवडेल, वैचारिक कविता आवडणार नाही. तर याचं मूळ कारण असं आहे की शृंगार आणि प्रेम याच्यात फार लोक लवकर अडकतात, पण वैचारिकतेकडं आणि सामाजिक आशयाकडं लोक फार दुर्लक्ष करतात. नामदेवची कविता सामाजिक आशय सांगणारी होती आणि हे फक्त महानोरांची कविता सौंदर्याचं वर्णन करणार होती. त्यामुळे सौंदर्याचं वर्णन हे सौंदर्य चिरकाल टिकणारं नसतं, काही काळापुरतं असतं, त्याला विशिष्ट मर्यादा असते. तसा सामाजिक आशय नसतो, सामाजिक असा लॉंग लाईफ असतं. आणि म्हणून महानोरांची कविता ही फार कमी वयाची आहे असं मला वाटतं. आणि ढसाळांची कविता खूप मोठ्या वयाची कविता आहे असं मला वाटतं. ही लॉंग लाईफ टिकणारी कविता ही ढसाळांची कविता आहे. आणि महानोरांच्या कवितेनंतर माझ्यासारख्यांनी अनेक कवींनी खूप काही कविता लिहिल्या आहेत. महानोरांनी एकदा आमच्यात एकत्रच कबूल केलं होतं की प्रकाश होळकर यांची कविता माझ्या पुढची कविता आहे. त्यामुळं त्यांनी हे मान्य केलं म्हणजे आम्ही महानोरांपेक्षा मोठे झालो असं नाही. महानोर मोठेच आहे, ते मोठेच राहतील. तो त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी आम्हाला आमचं कौतुक केलं, आमच्या कवितेचं कौतुक केलं. पण ढसाळांची कविता ही वेदनेची कविता आहे, ही जातीयतेची कविता आहे, ही तिथल्या दुःखाची कविता आहे, हे वेशांच्या दुःखांची कविता आहे, तिथल्या बोली भाषेंची कविता आहे. मला वाटतं नामदेव ढसाळांचा गोलपिठा आला त्यावेळेस त्याची प्रस्तावना विजय तेंडुलकरांनी लिहिली होती. बरोबर. आणि मी ज्यावेळेस तेंडुलकरांची प्रस्तावना वाटली त्यावेळेस उडालो. तेंडुलकरांनी कबूल केलं की नामदेव मी कसला नाटककार, की जर तू बोलतो तीही मराठीच भाषा आहे आणि मी बोलतो तीही मराठीच भाषा आहे, पण तुझ्या मराठी भाषा मला जर समजत नसेल, त्याचा आशय मला समजत नसेल, तर मी कसला मोठा नाटककार. तू माझी परीक्षा पाहिली, मला प्रस्तावना लिहायला हवं. असं प्रस्तावनेतच तेंडुलकरांनी कबूल केलं. म्हणजे नामदेव किती मोठा आहे. आणि त्यांनी हे पण लिहिलं की म्हटलं ही तुझ्या बोली भाषेतल्या शिव्या, ह्या शिव्यांचे अर्थ मला समजत नाही, मला समजून सांग. तर तो म्हटलं मी समजून नाही सांगणार सर, मी ज्या एरियात राहतो ना तो एरिया मी तुम्हाला रात्री फिरून दाखवतो, ते लोक काय शिव्या देतात, कसं बोलतात, त्यांची भाषा काय आहे तुम्ही पहा. आणि रात्रभर तेंडुलकर गोलपेठांच्या एरियातून, वेशांच्या व्यवसाय गल्लीतून रात्रभर फिरत राहिले. तर तेंडुलकरांनी हे कबूल केलं की नामदेव मोठा आहे. कारण आपण कशी अपेक्षा करू शकतो की तू शुद्ध बोल, तू चांगलं बोल, तू शिव्या देऊ नकोस. अरे ज्याचा जन्म आणि मृत्यूच तिथे आहे, ज्या बोली भाषेत, ज्या एरियात, तो त्याची पण अपेक्षा आपण कशी करणार तू चांगलं बोल म्हणून. तर चांगलं बोलायला शिकवणाऱ्यांचं ते काय आहे, ती चूक आहे की यांनी त्यांना चांगलं बोलणं शिकवलं नाही. आणि चांगलं बोलणं शिकवलं नाही म्हणून ते वाईट बोलायला. चांगलं बोलणं म्हणजे नक्की काय? आणि चांगलं बोलणं म्हणजे काय, तर
एक रानडे स्पर्धा आहे पुण्याची, खूप उत्कृष्ट स्पर्धा मोठी आहे. तर त्यात काही पोरं आली होती, त्यात संगमनेरचं एक पोरगं गेलो होतं आणि त्याच्याबरोबर आम्ही गेलो होतो. तर रानडे स्पर्धेमध्ये शिक्षकांनी जे लिहून दिलंय तेच पोरं बोलत असतात ज्या विषयावर आहे ते. आणि तेही एकही मिनिटं स्वतःचं मनाचं बोलत नाही, घड्याळ लावून सांगतात बघ रे मी इतके मिनिटं बोलतो का, आणि तेवढंच बोलायचं. पण तिथे तसं नव्हतं. रानडे स्पर्धा झाली आणि जे 7 निवडले होते मुलं, त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला फक्त 5 मिनिटं अगोदर विषय दिला जाईल, बरोबर, आणि नंतर तुम्ही बोलायचं ऑन द स्पॉट. आणि सगळे अचंबित पडले, पोरं आता करायचं काय. त्यावेळेस धन्वंती वाबळे नावाची आणि जोशी नावाची एक पूर्वीची मेडिकलची, डीजे मेडिकलची, तर या पोरींनी महाराष्ट्रात ते सगळे बक्षीस आणले होते. ती कोणालाच मिळू देत नव्हते, त्या दोघीच आणायच्या डिबेटच्या बक्षीस. आता हा रोहन जो पोरगा आहे तो संगमनेरमधून गेला होता, आणि विषय होता की इंग्रजी भाषा असावी की नसावी. त्याला मिळालेला विषय सगळ्यांना त्या 7 सगळ्या- जणांना. बरं. आणि अपोज करतो तुम्ही बोलताना मला अपोज करायची संधी होती, लगेच आडवं लावायची संधी होती. पण हे खेड्यातून गेलेलं पोरग, याची भाषा अशी कोणती, तर तो बोलला तर त्या धन्वंती वाबळेने उठून सांगितलं हो तुमची मराठी भाषा सुधरा म्हणे अगोदर, नंतर इंग्रजी भाषेबद्दल बोला म्हणे. तो खेड्यातला घाबरून गेला ना तिने अपोज केल्यावर. पण तो फार समजसूचिक त्याने एक वाक्य बोलला. त्यावेळेस कुमुद पोरे आणि सकाळचे संपादक हे परीक्षक होते. तो म्हटला मी परीक्षकांना एक विनंती करतो की भाषेचा जन्म कशासाठी झाला, मी काय बोलतो हे तुम्हाला कळावं. बरं. मग सोलापूरचा पोरगा असेल तर सोलापुरी लहजा असेल, कोल्हापूरचा असेल तर कोल्हापुरी लहजा असेल, मराठवाड्याचा असेल तर मराठवाडी लहजा असेल, विदर्भातला असेल तर त्याचा लहजा असेल. आणि पुण्यातल्या लोकांना कोणी सांगितलं की तुमची भाषा शुद्ध आहे? तुम्हाला कोणी सर्टिफिकेट दिलं की तुमची भाषा शुद्ध आहे, तुम्ही बोलता ती? आम्ही बोलतो हे तुम्हाला कळतंय ना परीक्षकांना, मी काय बोलतोय, परीक्षकांनी मी काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्यावं, भाषेवर लक्ष देऊ नये. आणि विशाल सह्याद्री त्या काळात पेपर होता, आणि सकाळी हेडिंग त्या पोराचा फोटो आणि रोहमचा की चुनचुनीत रोहम. आणि फक्त पुरींचं काहीच आलं नाही, फक्त त्या रोहमचं आलं की परीक्षकांनी, भाषेचा अर्थ एकच होतो की मी काय बोलतो हे तुला कळायला पाहिजे. भाषेचा तेवढ्या पुरताच अर्थ आहे, शुद्ध आणि अशुद्ध भाषा असूच शकत नाही बरे. त्यामुळे आम्ही बोलतो ही अशुद्ध नाही, आम्ही बोलतो ती शुद्धच भाषा. तर भाषेवरून असं सांगितलं जातं की आपल्या ग्रामीण भाषेत बोलीभाषा आहे, दलितांची बोलीभाषा वेगळीच आहे, आदिवासींची बोलीभाषा वेगळी आहे, आणि हे सगळं साहित्यात आलेलं आहे. पूर्वी जे साहित्य ललित होतं ते फक्त विशिष्ट प्रकारच्या लोकांनी लिहिलेलं साहित्य होतं, आणि आम्ही लिहितो ज्या भाषेत लिहितो त्याच भाषेत तुम्ही लिहायला पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. आणि त्यामुळे बाकीच्या लोकांना ते लिहिता येत नसायचं. त्यामुळं साहित्यात, सिनेमा आणि नाटकात विशिष्ट प्रकारची मंडळी होती, हे बाकीचे लोकच नसायचे तिथे. बाकीच्या भाषाच येत नव्हती, कारण त्यांची भाषा यांना येत नव्हती. जे त्याला शुद्ध म्हणायचे ती शुद्ध भाषा यांना येत नव्हती खेड्यातल्या पोरांना. मग असं झालं की दलित साहित्य जन्माला आलं आणि दलितांची भाषा पॉप्युलर झाली. इथपर्यंत नाही झाली, 7 समुद्राच्या पलीकडे गेली. आणि ज्यावेळेस भारतातलं कुठलं साहित्य आहे असं जगात विचारलं जातं त्यावेळेस फक्त दलित साहित्याचं नाव येतं, बाकीचं काय साहित्य आहे हे जगाला माहीत नाही. कारण सगळे आत्मचरित्र आणि सगळ्या कविता संग्रह ट्रान्सलेट होऊन तिकडे गेलेले आहेत. दुसरी भाषा ग्रामीण आली, आणि ग्रामीण भाषेला पण वर्चस्व मिळालं, मोठे पण मिळालं, आणि आपली कविता छापली जाती, कथा छापली जाती आपल्या भाषेतली. त्यामुळे ते साहित्य मोठं झालं आणि त्या भाषेला क्रेडिट मिळालं. आदिवासी साहित्याचं दुःख आदिवासी भाषेत लिहिलं गेलं आणि त्या भाषेलाही मोठं पण मिळालं. त्यामुळे ज्या विशिष्ट प्रकारची भाषा होती ती गौण झाली, गौण ठरली गेली, आणि बाकीच्या भाषांना जास्त किंमत आली. त्यामुळं माझं काय म्हणणं आहे, माझं काय दुःख आहे, मला माझ्या भाषेत जास्त मानता येईल. इंग्रजी भाषेत कितीही जाऊ द्या पुढं, पण तुम्ही ज्यावेळेस मराठी भाषेत बोलताना की मातृभाषा ही मातृभाषा असते, त्याच्यातले संस्कार, त्याच्यातले व्यवहार हे त्या भाषेलाच प्रिय असतात आणि त्या भाषेतच कळतात, ते इंग्रजी भाषेत कळत नाही. त्यामुळे जी आपली मातृभाषा कोणतीही असो तीच आपल्याला समृद्ध बनवते असं माझं मत आहे. मी परत एकदा नामदेव ढसाळांकडे घेऊन जातो मला, की नामदेव ढसाळांची कविता जे प्रस्थापित लेखक होते, प्रस्थापित वाचक पण होते, यांना सुरुवातीला समजलीच नाही, पण ती तुम्हाला समजली. काय कारण? त्याच्यातली 2 कारणं होती.
की जी बोलीभाषा होती, मी तेंडुलकरांनी सांगितलं ना की याच्यात ते तू फार वाईट वाईट शब्द आहेत रे म्हणे, आता तू सांगितलं म्हणून मला कळतं इतके वाईट शब्द आहेत. हां. आणि हे साहित्यात कोणी लिहिले नाहीत असे शब्द, कारण साहित्याला ते मंजूर नाही. शिवाय कुठं साहित्यात येतात का? तर आमचं म्हटलं नाही ना. पण मला एक सांगा म्हटलं सर, की तुमचे वाक्प्रचार आणि म्हणी काय आहे? एक तरी म्हण आणि एक तरी वाक्प्रचार मला असा सांगा की जो अश्लील नाही. बरं. कोणताही वाक्प्रचार सांगा म्हटला मराठीतला. अश्लील मधूनच का सांगावं लागलं त्या लोकांना? त्याचा कवी लेखक कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? की म्हण कोणी लिहिली, हा वाक्प्रचार कोणी लिहिला माहिती आहे तुम्हाला? सर म्हटलेलं आहे. मग हे जसं लोकवाङ्मय आहे, मौखिक परंपरेनं आलेलं आहे, की प्रत्येक स्त्री काय करायची जातीवर बसल्यावर? तिचं दुःख त्याच्यात ऍड करायची आणि ती जातीवर गाणं म्हणायची. मग ते गाणं दुसरीकडे जायचं. मग जी जातीवर बाई बसायची ती तिचं दुःख त्यात ऍड करायची आणि ती कविता अशी मोठी 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 होत जायची. काय असायचं त्यात? की ज्या वेळेस स्त्रियांना बोलायचीच परमिशन नव्हती, अशा काळात स्त्रिया आपल्या नवऱ्याचं, आपल्या दिराचं, आपल्या सासऱ्याचं असं गाणं कोणाला सांगतील काय? मग त्या काय करायच्या? बरं. त्या कविता करायच्या आणि त्या जातीवर म्हणायच्या, कारण जातीवर फक्त त्याच असायच्या, पुरुष मंडळी कोणीच नसायची. आणि त्या आपल्याच मनाला सांगत राहायच्या आपलं दुःख. पण त्याचं काय झालं? मौखिक परंपरेनं जात्यावरचं गाणं झालं आणि ते अनेक बायांच्या पर्यंत गेलं. आणि बायांना वाटायला लागलं, अरे आपल्याला आपलं दुःख व्यक्त करता येतंय आणि जागा कोणती आहे? तर जात आहे. तर या संदर्भातल्या सगळ्या क्लुप्त्या ज्या होत्या त्या काळातल्या, त्या स्त्रियांनी मौखिक परंपरेनंच नेलेल्या आहेत. मला सांगा ना, कोण शिकलेले होते? हे अभंग सगळे लोक दोन मौखिक परंपरेनेच आलेले ना अभंग, लोकांच्या पाठ आहेत. हे शिकलेले नाही तरीही सगळे अभंग लोकांच्या पाठ आहेत. ते मौखिक परंपरेने आलेलं सगळं साहित्य आहे. आणि ज्या मौखिक परंपरेने आलेलं साहित्य आहे ते नामदेव ढसाळ म्हणतो की मौखिक परंपरेचं साहित्य माझ्यापर्यंत पण आलेलं होतं. माझी आई, माझी काकू, माझी चुलती, माझ्या भावकीतले लोक, माझ्या जातीतले लोक काय काय बोलायचे हे मी ऐकलेलं आहे ना लहानपणापासून. त्याचा वापर मी फक्त कवितेसाठी प्रथम केलेला आहे. आणि मग प्रथम केलेला कवितेसाठी वापर आहे, त्यात अनेक म्हणी सापडतील, अनेक वाक्प्रचार सापडतील, पण ते त्या आशयाला रूपक असे आहेत. म्हणून नामदेवची कविता मोठी ठरली, त्याचं कारण हे आहे. वेगळा आशय पहिल्यांदा त्यांनी दिला. तो सगळ्या साहित्याचा वेगळाच आशय दिला त्यांनी. आणि त्यांनी एका कवितेत म्हटलंय की मुक्तछंद अनिलांपासून सुरू झाला. अनिलांनी आरा देशपांडे, अनिलांनी दशपती नावाचा कविता संग्रह लिहिला आणि ते मुक्तछंद लिहिला. आणि नामदेव म्हणतो की तुमच्या मुक्तछंदाने मला संजीवनी मिळाली आहे. कारण बरं झालं यमकात आम्हाला लिहिता येत नाही, पण आता तुम्ही मुक्तछंद लिहिताय ना, तर आम्हाला मुक्त असं काही लिहिता येईल आणि आमची वेदना सुद्धा मांडता येईल. मग नामदेवांची कविता तुम्हाला आवडत गेली? नामदेवांच्या नामदेवने एकूण सगळं दलित साहित्य मला आवडतं. पण कवी म्हणून नामदेव, कवी म्हणून नामदेव. मग अशाच आशयाची एखादी कविता तुम्हाला तुम्ही लिहिलेली? हो, मी ते श्रमिक विचार निघायचा, आपले इथलेच होते भास्करराव जाधव, तर ते पुण्याहून श्रमिक विचार काढायचे. त्या काळात मी कविता केली होती की दिवाळी. तर माझं असं म्हणणं होतं की दिवाळी एका घरात असत नाही, ती सगळीकडे सारखी असते. की आता इथे शेजारच्या घरात शिमगा आहे आणि तिथे शेजारच्या घरात दिवाळी, असं नाही चित्र असू शकत. तर मला ह्याच्यातून फक्त सामाजिक विषमता दाखवायची होती की मला इथूनही दिसतो एक दिवा मिनमिनता खोपटात विजू घातलेला. मला इथूनही दिसतो एक दिवा मिनमिनता खोपटात विजू घातलेला. तेथे झडते दुःखार्थ पानगळ अंधार फाडीत. तेथे झडते दुःखार्थ पानगळ अंधार फाडीत. तिथल्या अश्रूंना नसतोच कधी अत्तराचा वास. तिथल्या अश्रूंना नसतोच कधी अत्तराचा वास. आणि एकाच दिवशी एकाच शहरात नसते कधी अमावस्या आणि पौर्णिमाही. आणि एकाच दिवशी एकाच शहरात नसतेच कधी अमावस्या आणि पौर्णिमाही. मी ऐकून आहे की सती जाणाऱ्या स्त्रीचा आक्रोश ऐकू येऊ नये म्हणून पूर्वी वाजवले जात ढोल ताशे. मी ऐकून आहे सती जाणाऱ्या स्त्रीचा आक्रोश ऐकू येऊ नये म्हणून पूर्वी वाजवले जात ढोल ताशे. खोपट्यातील आक्रोश ऐकू येऊ नये म्हणून की काय, अजूनही दिवाळीला उडवले जातात फटाके फुलबाजी. अजूनही दिवाळीला उडवले जातात फटाके फुलबाजी.
याच संदर्भाने मला पुढं असं विचारायचं आहे की एकीकडे नामदेव ढसाळ हे कवितेमधले क्रांतिकारी कवी होते. त्यांनी कवितेला वेगळा आशय दिला आणि विशेषतः पाना फुलांच्या कवितेवरून त्यांनी दलितांचं, श्रमिकांचं, अशा पद्धतीचं स्त्रियांचं दुखणं मांडलं. असेच दलितांचं पहिलं आत्मचरित्र लिहिणारे दया पवार, ज्यांनी दलितांचे दुःख, वेदना बलुत्याच्या मधून मांडली. यांचा आणि आपला संबंध कसा आला? मला वाटतं शंकरराव खरात अध्यक्ष होते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे जळगावला, आणि आम्ही नुकतेच सगळेच नगरची जी मंडळी होती कवी ती लिहित होतो. तर आम्हाला ते कवी संमेलन पाहणं फार महत्त्वाचं वाटत होतं त्या काळात, आणि फार मोठमोठे साहित्यिकांना भेटता यायचं ना त्या काळात. मग आम्ही जळगावला गेलो होतो. तर दया पवार मला ओळखत होते. दया पवारांनी आणि मी एका रूममध्ये, आणि दया पवारांची मुलाखत, त्यामुळे दया पवार म्हणजे खूप बलुतमूळ गाजत होते. तर आपल्या इथे लियाकत सय्यद होता आकाशवाणीवर, तो लियाकत तिथे होता. कुठे? तिथे होते. भैया उपासनी, उत्तम कोळगावकर आणि ते, आणि भटकर साहेब त्याचे मेन होते. तर ते म्हणे चला दया पवार मला तुमची मुलाखत घ्यायची आकाशवाणीवर. तर दया पवार एवढंच म्हटले की लियाकत या पोराची एक कविता ऐकला. त्यात त्यांना असं वाटलं कोण वगैरे असे कितीतरी कवी येतात वगैरे. तर म्हटलं हा ठीक आहे ऐकू म्हणे नंतर, पण तुमची मुलाखत मला पहिली घ्यायची. तू म्हणे अरे एक कविता ऐक ना, एक, माझी मुलाखत तर मी देणारच आहे ना, पण एक कविता ऐक ना. तर ते लियाकतला वेळ नव्हता, आणि ते फार मोठमोठे संमेलनाचे साहित्यिक आले होते, त्यांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. बरं ठीक आहे म्हणे चल, मग आकाशवाणीवर गेलो. तर त्यांची मुलाखत सुरू झाली, मुलाखत घेतली गेली, आणि मग दया पवारांनी सांगितलं आता मुलाखत झाली ना माझी, हां मग आता याची एक कविता ऐक. आणि मग माझी एक कविता मी ऐकवली. तर एक कविता ऐकवल्यानंतर मला एक नाही सांगितलं दुसरी पण म्हणा, मग दुसरी म्हटली, मग मला तिसरी पण म्हणा, मग तिसरी म्हटली, मी 10 कविता म्हटली. मग दया पवार म्हटले की तुला एक कविता ऐकायला मागाशी वेळ नव्हता, आणि आता तू 10 कविता ऐकलेल्या आहेस, हे कशा? आणि म्हटलं सॉरी सर, मला आत्ताही सांगा. त्यांनी बोलवलं रेकॉर्डिस्टला, म्हणे तयारी कर स्टुडिओमध्ये, मला हे सगळ्या कविता रेकॉर्ड करायच्या. माझं पहिले रेकॉर्डिंग आकाशवाणीचं सय्यदने केलं होतं, आणि त्या 10 कविता एका वेळी केल्या होत्या. त्या एका वेळी केलेल्या 10 कविता त्याने ब्रॉडकास्ट केल्या. त्याच्यावर पत्र मागवली, ती पत्र परत ब्रॉडकास्ट केली की या कवितेबद्दल काय वाटतं तुम्हाला. आणि एके दिवशी पु ल देशपांडे जळगावला आले होते. ते आकाशवाणी त्यांची मुलाखत घ्यायला लिहायला होता. तर पुलांना त्यांनी माझ्या कविता ऐकवल्या. पुलं म्हणे कोण कवी हा? तर म्हणे आहे एक नवीन कवी. अरे असं म्हणे पत्ता बित्ता ऐकत होता, दे ना म्हणे. पुलंनी माझा पत्ता घेतला लियाकत करून, आणि मला मिरजगावच्या पत्त्यावर पुलंचं पत्र आलं होतं. ते पोस्ट कार्ड होतं की पुण्याला कधी आलात तर अवश्य मला भेटल्याशिवाय जाऊ नका. मला लियाकत सय्यदनं जळगाव आकाशवाणीवर तुमच्या कविता ऐकवल्या, मला त्या खूप खूप आवडल्या. पुलंचं पत्र म्हणजे त्या काळातलं खूप मोठा पुरस्कार, खूप मोठा पुरस्कार. दया पवार त्यांच्याच लेखामुळं महाराष्ट्र टाइमच्या मोठे झाले. यशवंत मोहरांवर त्यांनीच लिहिलं होतं, उत्थान गोपावर. तर पुलंचा सारख्यांचं पत्रही मला मिळालं होतं, भेटलं होतं. त्यामुळं मी खूप नशिबाने असं मला वाटतं त्या काळात. पुढं सगळ्यात महत्त्वाचं जे तुमच्या जीवनामध्ये जे काही आपण म्हणू की परिवर्तन होण्यासाठी जी नवीन चालना मिळणं, हे तुमच्या आणि रामदास फुटाणे यांची ओळख होणं हे आहे. हे का महत्त्वाचं आहे मला वाटतं की रामदास फुटाणे आणि तुमची ओळख? रामदास फुटाण्यांनी हे केलं की खेड्यापाड्यातली जी आमच्यासाठी चांगली लिहिणारी पोरं होती ना, ती पुण्या मुंबईमध्ये जाऊन त्यांनी वाजवली. मला वाटतं त्याचं पहिलं पुस्तक आलं, आम्हाला पहिले पुरस्कार मिळाले होते, दामाने पुरस्कार. पण मला वाटतं नागराजचं पहिलं पुस्तक आलं होतं, आणि सगळ्यांनी सांगितलं की हा पोरगा चांगला लिहितो. तो ठीक आहे मग ह्याला पुरस्कार द्यायचा म्हटलं, होती म्हणून टाका. नागराला दामाने पुरस्कार मिळाला होता पहिल्या पुस्तकाला. तो त्याचं कारण तेच होतं की रामदास फुटाणे हे सगळ्या महाराष्ट्रातलं जे क्रीम आहे ते वेचतात आणि ते पुण्या मुंबईमध्ये नेऊन वाजवतात. एकही साहित्यिक, अगदी बाबा बोरकर असो, पाडगावकर असो, करंदीकर असो, नाही तर बापट असो, नाही तर शांताबाई शेळके असो, कोणीही आपल्यानंतर एखादा कवी चांगला यावा आणि तो तिथे लोकांना दाखवावा असं कधीही केलेलं नाही.
यांच्याशिवाय दुसरे कवीच नव्हतेच खरं. आणि असं मग त्यांना- त्यांनी त्यांच्याच कविता म्हणायच्या, हम्म. लोकांनी त्यांनाच बोलवायचं. हम्म. पण यांच्यापेक्षाही चांगले लिहिणारे होते, पण यांनी ते लोकांच्या समोर लिहिले नाही. रामदास फुटाणे कवी नाही आहेत, ते स्वतः म्हणतात मी कवी नाही, मी वात्रटिकार आहे. आणि माझी वात्रटिका फक्त काल सापेक्ष असते, तो वेळ संपले की माझं कविता संपते. पण त्यांनी सगळ्यात आमच्यासारखे जे कवी आहेत ते मुंबई पुण्याला नेऊन वाजून दाखवले की पहा आमच्या खेड्यातलं नाणं कसं कणकणीत वाजतंय. तर त्यामुळे ते ग्रेट आहे. आणि मग असं होतं की ग्रामीण भागातल्या आदिवासींच्या कविता ही पुणे मुंबईच्या लोकांना कळले. कळतात ना. आता एक सांग, आमच्याकडं तुकाराम धांडे आदिवासी कवी, तुकाराम धांडेची भाषा कळत नाही असं नाही. तुकारामाला सांगितलेलं आहे आम्ही की तू अगोदर त्या भाषेचा अर्थ सांग आणि मग त्यांना ती कळेल. मग तो त्याच्या आदिवासी भाषेतले याला काय मानतात हे सांगतो अगोदर आणि नंतर ती कविता प्रेझेंट करतो. अप्रतिम कविता. या दरम्यान तुमची अत्यंत चांगली चाललेली म्हणजे अनेक कविता आहेत. त्यापैकी साधारणतः स्त्री किंवा स्त्रीचं दुःख मांडणारी अशी एखादी कविता तुम्हाला जर आठवत असेल. चालते. ओके. एक डॉक्टर माहिती आहे ना, ते डॉक्टर होते MBBS. तर चर्चा अशी व्हायची आमच्या दोघांची पण खूप. तर तिला मी असं खूपदा सांगितलं की तुला कळतं ना, ते शरीरशास्त्र कळतं. तर ती म्हणे काय फिलॉसॉफी वगैरे काय असते. तर आम्हाला जे सत्य आहे ते समजतं म्हणे काय. तर तत्त्वज्ञानात जाणं, मग ते तर्क करणं वगैरे आम्हाला जमत नाही. आम्हाला थेरी फार महत्त्वाची, प्रॅक्टिकल महत्त्वाचं, थेरी नाही. ठीक आहे ना म्हटलं, तुला जे समजतं त्याला विज्ञान म्हणतात, पण तुला जे समजत नाही ना त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. आणि मग तिला एक अशी कविता म्हणून दाखवली की तू विच्छेदन करतेस वरच्या कातडीची झूल, तू विच्छेदन करतेस वरच्या कातडीची झूल, तरी कातडीला कातडीची कशी पडत जाते भूल, तरी कातडीला कातडीची कशी पडत जाते भूल. तू जोगतेस माणसांना वरच्या हाडा मांसावरून, तू जोगतेस माणसांना वरच्या हाडा मांसावरून, मग कुठून येतात भावनांचे कबुतरे धागा धरून, मग कुठून येतात भावनांचे कबुतरे धागा धरून. तुझी शरीर हाताळून मरून गेली का संवेदना, तुझी शरीर हाताळून मरून गेली का संवेदना. तुला बोचत नाही का तुझ्याच कातडीची वेदना, तुला बोचत नाही का तुझ्याच कातडीची वेदना. अगं अवयवांना जपत तू सांगतेस त्यांचे गुणधर्म, अगं अवयवांना जपत तू सांगतेस त्यांचे गुणधर्म. माणसांना चुकवता येतो का कधी त्याचा शरीर धर्म, माणसांना चुकवता येतो का कधी त्याचा शरीर धर्म. तू उगाचच चाचपडत आहेस विज्ञानाचा सोबत असून दिवा, तू उगाचच चाचपडत आहेस विज्ञानाचा सोबत असून दिवा. बघ बघ मी नुकताच अंधारातून उजेड आणला आहे नावा, बघ मी नुकताच अंधारातून उजेड आणला आहे. खरं तर स्त्रियांचं दुःख सुद्धा एक महत्वाची वेदना एकूण साहित्यामध्ये आहे. ज्यावेळी हे सर्व कवी, विशेषतः कवी लेखक लिहित होते, पहिल्या पिढीतील मोठे कवी, यांच्यामध्ये दोन पद्धतीचा वाद होता. तो वाद होता असा होता की कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला. हो, नाशिक फडके आणि खांडेकर. आपलं मत काय की काय म्हणजे कलेचं प्रयोजन असायला पाहिजे का कला ही कलेसाठी आहे? दोन गोष्टी आहेत. कला जी आहे ती कलेसाठी आहेच, पण जीवनासाठी सुद्धा असणं आवश्यक आहे. की एक सांगतो की जर उपाशी माणूस असेल आणि त्याला तुम्ही खूप अगदी चांगलं संगीत ऐकायला घेऊन गेले तर त्याचं तिथे लक्ष नाही लागणार. त्याच्या मूळ काय आहे? भूक. त्याच्या पोटात भाकर नाही, अन्न नाही. पोटात जर असेल ना तर सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो, पण पोटातच नसेल तर तुम्हाला काहीही दाखवलं
तरी तुमचं लक्ष तिकडे लागत नाही. म्हणून कला जी आहे ती जीवनासाठी आहे. नासी फडक्यांचं म्हणणं होतं तसं नाही, पण खांडेकरांचं म्हणणं असं होतं की ही जीवनासाठी कला आहे आणि कला ही जीवनासाठीच वापरली गेली पाहिजे. आता जे दलित साहित्य आलेले वगैरे सगळे तर त्याचा मला बहुतेक कॉन्सेप्ट असाच वाटत राहतो की कला 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 म्हणून तुम्ही काय त्या कलेला हे नका लिहू. जेवढे कलाकार आहेत ते कलाकार अजूनही उपाशीच का मेले याचा शोध कधी लावता येईल काय? कारण लोकांनी म्हणायचं नाही अरे काय तू काय तुझी कला आहे, पण एकही कलाकार श्रीमंत झाला नाही का? याचं कारण काय? कारण कला ही लोकांच्यासाठी आहे आणि तुमच्याकडे तुम्हाला जर दुःख नसेल तर तुम्ही ते व्यक्त करू शकत नाही चांगले. तुमचं पोट भरलं तर तुम्हाला ती कविता चांगली लिहिता येणार नाही असं पोट भरण्याचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी आयुष्यभर उपाशीच राहायचं आणि यांना कविता चांगल्या द्यायच्या. म्हणजे यांनी हसावं, यांना आनंद मिळावा म्हणून कलाकारांनी उपाशी राहायचं आणि कला पेश करायची. हे म्हणणं दादांचं खोटं होतं, चुकीचं होतं. कोणत्याही लिखाणाला कोणत्याही कलेला हे प्रयोजन असायलाच पाहिजे. प्रयोजन असायला पाहिजे, कारण असायला पाहिजे. ती कला का आहे? आणि जे जे काही आता म्हणतात लोक की आज फार म्हणजे लोकसाहित्य लोकवाङ्मय, तर या लोकांची सुद्धा कला कशी आली? ते अशिक्षित होते, त्यांना शिक्षण नव्हतं आणि परंपरेने जे आलेलं आहे घरातून तर ते समाजाने दिलेले आहे. त्यांनी आणलं, ते घेतलं नव्हतं आवडीनं. ते डोंबारी खेळले तर डोंबारीने का खेळले, त्या तारेवर का खेळतात? तर त्यांना मूळ शिक्षण नाही. शिक्षण नाही म्हणजे नोकरी नाही, नोकरी नाही म्हणजे पैसा नाही, आणि पैसा नाही म्हणजे काहीच नाही. तर मग नाही ते डोंबारी खूप चांगले खेळतात. अरे पण डोंबाऱ्याच्या पोरांना ॲथलेटिक्समध्ये जर तुम्ही नेलं मला नाही वाटत ते पहिलेच आणतील बक्षीस तुमच्यापेक्षाही जास्त. त्यांना तुम्ही ॲथलेटिक्समध्ये नेता का? सरकार नेतं का नेत नाही? की तुम्हाला त्यांना तर कुणीच शिकवत नाही, तुम्हाला तरी शिकवतात शिक्षक. या पोरांना कोण शिकवतं? तारेवर फिरवणं, त्या कडीतून आतून जाणं, त्या जावळातून जाणं कोण फिरवतं, कोण शिकवतं? मग हे न शिकवता जर शिकतात तर तुम्ही त्यातून प्रशिक्षण दिलं तर हे पोरं मिळेल आणतील. त्यामुळे आपण कला म्हणून तसंच तिकडं त्यांना दुर्लक्ष करणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं. तर त्यांची कला जगाच्या पाठीवर कशी जाईल ते सरकारचं काम आहे, ते सरकारने केलं पाहिजे. आता असं जरी असलं म्हणजे प्रयोजन असायला पाहिजे असं तुम्ही म्हणता, पण तुमची कविता जर बघितली तर ती म्हणजे तिला प्रयोजन आहेच, परंतु ती कोणत्या उदाहरणार्थ ग्रामीणमध्ये नाही अडकली, उदाहरणार्थ दलितमध्ये नाही अडकली किंवा प्रस्थापित साहित्यामध्ये पण ती मोडत नाही. तुमची कविता अशी सर्वांनाच भावते, सर्वांच्यासाठी आहे असं वाटतं. तिला असं वाटत नाही की ही दलित किंवा ग्रामीणसाठी किंवा दलित व्यक्तींसाठी लिहिली किंवा शेतकऱ्यांसाठी लिहिली असं वाटत नाही. ही कवितेचा आशय शोधताना कविता लिहिताना ठरवलं होतं की माझी कविता कोणत्याही विचाराचं प्रतिनिधित्व करणार नाही. माझी कविता निखळ कविता राहील आणि कविता ही माणसासाठी असते. मी जातच मानत नाही, त्यामुळं अमक्या जातीसाठी मी कविता लिहिली असं मी ठामपणे सांगू शकत नाही. कारण मी जात मानत नाही, मला जात आवडतच नाही कुठलीच. आणि मग जातीच्या संदर्भात लिहिणं म्हणजे आपण आपली जात परत फिक्स करणं आणि दुसऱ्याला नावं ठेवणं असं होतं. की दुसऱ्याने जात त्यांची ठेवली, त्यांच्या जातीचा अपमान ठरला तर आपल्याला वाईट वाटतं आणि आपण आपल्या जातीबद्दल हे करतो तर मग आपल्याला काहीच वाटत नाही का? तर मग सर्वार्थाने कुठली कविता चांगली असेल की जी माणसाची वेदना व्यथित करते, लिहिते, ती मला कविता फार महत्त्वाची वाटते. आणि माझ्या कवितेचा केंद्रबिंदू माणूस आहे, जात नाही. त्यामुळं मी माणसांची कविता लिहिली, त्यांच्या दुःखाची कविता लिहिली. मला एखादा प्रसंग जर दिसलाच तर त्याची कविता लिहिली. मी जातीवर लिहिली, मी धर्मावर लिहिली, की ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्यांच्यावर तर मी लिहिलेल्याच. एखादी आठवती कविता? मला आता पुढच्या महिन्यात एक सिनेमा लागेल, त्यात ती गाणं म्हणून गेलेली आहे.